नमस्कार नमस्कार सर्वांना. आपण हा धडा बघणार आहे. बघा, नाव लिहिलेलं दिसतंय तुम्हाला. सिमिलॅरिटी, भूमिती विषय, जॉमेट्रीचा सिमिलॅरिटी हा धडा बघणार आहे. एकूण धडे आपल्याला भूमितीमध्ये किती आहेत दिसतंय तुम्हाला? एकूण धडे इयत्ता 10वी मूल्यमापन भूमिका दिसते का तुम्हाला? हा पहिला धडा आहे. हा समरूपता आपण स्टार्ट करणार आहे जॉमेट्रीमधला सिमिलॅरिटी. नंतर पुढचा येतो पायथागोरसचे प्रमेय, थिअरम ऑफ पायथागोरस. नंतर तिसरा वर्तुळ म्हणजे सर्कल. नंतर भौमितिक रचना म्हणजे तुमचे कन्स्ट्रक्शन, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. नंतर पाचवा येतो निर्देशक भूमिती म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री. नंतर त्रिकोणमिती, ट्रिग्नोमेट्री. आणि हा जो आहे तो महत्त्वमापन म्हणजे तुमचा मेन्सुरेशन. ठीक आहे, असे एकूण 7 धडे आहेत. आता ह्याच्यामधले बरेचसे भाग जे आहेत मी तुम्हाला नंतर सांगेल की आता गव्हर्नमेंटनी काही भाग थोडासा प्रत्येक धड्यातलं काय ना काय पार्ट्स म्हणजे एक्सरसाइजमधले असतील किंवा पेज नंबरमध्ये असतील, काही भाग त्यांनी वगळलेला आहे. कळलं? तर तुमचं असं हे जे तुम्हाला म्हणजे डिस्काउंटच आहे एक प्रकारे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तर आपलं बीजगणितचं आपण घेतलेलं होतं बरंचसं. आता भूमितीचं आपण बघू. इंग्रजीचं तर भरपूरच झालेलं आहे. म्हणजे आता मध्यंतरी रिपिटेशन पण झालं, म्हणजे विज्ञानाचं पण झालं रिपिटेशन. मी आता 1 महिना विज्ञान आणि कुठला विषय आपला इंग्लिश याचं रिपिटेशनच करतोय मी. इंग्रजीचं भरपूर झालेलं आहे आपलं. कदाचित काही गव्हर्नमेंटनी वगळलेला भाग असेल, कुठले धडे असतील तेही झाले असतील कदाचित आपले. आता पुढं पक्क येईल, कळन मला की कोणते भाग नाही आहेत आपल्याला. कोणते भाग म्हणजे पूर्ण धडा नाही त्यांनी कॅन्सल वगैरे केला, पण त्यातले काही भाग ठराविक म्हणजे पेज नंबर्स असतील किंवा एक्सरसाइज असतील, स्वाध्याय असेल, त्या स्वाध्याय समजा एका स्वाध्यायामध्ये 10 गणितं आहेत, तर कदाचित त्यांनी 10 गणिताऐवजी 6 गणितं त्यांनी टिक मार्क करायला होतील आपल्याला. म्हणजे असं आलेलं आहे ते, पण आता जर कन्फर्मेशन भेटेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. पण तो हा पहिला धडा तर प्रश्न येत नाही, हा तर आहेच आहे समरूपता. कळलं? तर हा आहे सिमिलॅरिटी, याला म्हणतात सिमिलॅरिटी. ठीक आहे. तर सिमिलॅरिटी म्हणजे काय असतं, नावामध्येच आहे. समरूपता म्हणजे त्यांचं रूप सारखं आहे. म्हणजे आता आपण बोलतो या धड्याबाबतीत जे आपण बोलतो ते त्रिकोणासंबंधित बोलतोय. म्हणजे मी जर 2 त्रिकोण काढले, समजा हा त्रिकोण ABC आहे, ओके, आणि हा त्रिकोण PQR, त्याचं नाव काय देऊ, PQR. आलं लक्षात मुलांना? 2 त्रिकोण दिलेत, एक आहे ABC त्रिकोण, एक आहे PQR त्रिकोण. तर आपल्याला माहिती आहे. तर प्रथम आपण समरूपतावर येऊ. म्हणजे समरूपता काय असतं. आता समरूपता म्हणजे काय, ज्यांचं रूप सारखं आहे असं. म्हणजे आता ह्या दोघांचं रूप सारखं आहे. रूप म्हणजे काय, ह्याला 1 2 3 3 बाजू आहेत, ह्याला देखील 3 बाजू आहेत. त्याचप्रकारे इथं 1 2 3 1 2 3, मग इथं 3 कोण आहेत, इथं 3 कोण आहेत. तर हे दिसायला सारखे आहेत. म्हणजे जे दिसायला सारखे असतात त्यांना आपण समरूप आकृत्या म्हणतो. म्हणजे अजून वेगळे उदाहरणं पण देऊ शकतो, पण आपण ह्या धड्यामध्ये त्रिकोणासंबंधितच जे काही बघणार आहे. पण समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल आता हे बघा, इथं मी चित्र काढतो, येईल का लक्षात तुम्हाला एक असं चित्र आहे. आता हे अजून एक काढतो. आता या 2 आकृत्या ज्या आहेत सारख्याच दिसणाऱ्या आहे. म्हणजे समजा ही पेन्सिल आहे, ही एक आहे PENCIL पेन्सिल, ही देखील काय आहे, पेन्सिल आहे. म्हणजे दिसायला सेम आहे त्या. आता हा भाग नाही बघायचा आपण की ह्याची लांबी बघा, ह्याची लांबी आणि ह्याची लांबी फरक आहे ना, ही छोटी आहे आणि ही लांबी मोठी आहे. ओके, तर ह्यातलं माप किती आहे हे कन्सिडर नाही करायचं. हे दिसायला सेम आहेत का आकृत्या, जे दिसायला सेम आकृत्या असतात त्यांना समरूप आकृत्या म्हणतात. आलं लक्षात? आता फॉर एक्झाम्पल इथं एक फोटो आहे. ह्या फोटोमध्ये समजा इथं ताजमहल आहे, लिहितो मी, तिथं काय आहे, ताजमहल. आता हा फोटोमध्ये तुम्ही पाहता ताजमहल,
तर फोटोमध्ये ताजमहल तुम्ही जो पाहता त्याची साईज किती असेल, छोटीच असणार. पण ॲक्च्युली तुम्ही जेव्हा जाता आणि ताजमहलला तुम्ही पाहता रिअलमध्ये, ताजमहलला तुम्ही ती आहे जे ताज, तर ताजमहल रिअलमध्ये खूप मोठा दिसेल ना तुम्हाला, आलं लक्षात. आणि फोटोमध्ये बघता तुम्ही तर तो छोटा दिसेल, परंतु आकृती सेमच आहे. ह्याचे जे भाग असतील तेच ह्याचे भाग आहेत. ह्याचा दरवाजा, ह्याचे मिनार, ते दोन्ही आकृत्या काय आहेत, समरूप आहेत. आलं लक्षात. तर ह्याला समरूप आकृत्या असे म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सिमिलर. अजून खूप उदाहरणं देऊ शकतो आपण. बरं, आता समरूप आलं तर तुम्हाला मी एकरूप पण सांगायला पाहिजे. हे बघा इथं तर एकरूप, समरूप आलंय म्हणून मी तुम्हाला एकरूप सांगतो. एकरूपला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कॉन्ग्रुएंट. काय म्हणतात, कॉन्ग्रुएंट. आता हे बघा, हे समरूपचं चिन्ह आहे. हे काय आहे, समरूपचं चिन्ह आहे, असं काढायचं. आणि एकरूपचं चिन्ह असं आहे, दोन रेषा अशा इक्वल टू साईन आणि त्याच्यावर असं चिन्ह. हे आपण इयत्ता 9वीमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, 1 रुपयाचे कॉईन घेतले तुम्ही, 2 1 रुपयाचे कॉईन घेतले सेम आणि एकावर एक ठेवले, तर तुम्हाला काय जाणवल, तुम्हाला हे जाणवल की हे दोन्ही 1 रुपयाचे कॉईन कसे आहेत, समरूप आहेतच आहे, बरोबर. पण साईजने कसे आहेत, साईजने देखील सारखेच आहेत, मॅच होतात ना. तर त्या दोन्ही त्या ज्या आकृत्या आहेत, म्हणजे 1 रुपयाचे जे कॉईन्स आहेत ते कसे आहेत, समरूप आहेत, एकरूप देखील आहेत, म्हणजे त्यांची साईज देखील सेम आहे. आलं लक्षात. म्हणजे फरक हा समरूप आकृती आणि एकरूप आकृती. किंवा आपल्या हाताचे जे पंजे आहेत, म्हणजे तुमच्या हाताचे पंजे असे हे आणि उजव्या हाताचा पंजा असा, हे दोन्ही पंजे एकमेकांना तुम्ही घट्ट केले तर परफेक्ट बसतील, ते साईजनी पण आणि दिसायला पण. आलं लक्षात. म्हणजे ते दोन्ही एकरूप आहेत. म्हणजे मला तुम्हाला काय समजून सांगायचं होतं, समरूपता आणि एकरूपता. आलं लक्षात. समरूपचं चिन्ह हे आहे आणि एकरूपचं चिन्ह हे आहे. तर आपण समरूपता डीलिंग करणार आहे ह्या धड्यामध्ये, समरूपता, आणि खास करून त्रिकोणा संबंधित. ओके. आता मी परत तुम्हाला 2 त्रिकोण दाखवतो काढून. एक त्रिकोण काढला मी, रेडमध्ये दाखवतो मी तुम्हाला, जास्त अट्रॅक्टिव्ह, म्हणजे ABC आणि त्रिकोण PQR. ओके. तर हे त्रिकोण जो असतो, त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे माहिती आहे का तुम्हाला, एरिया ऑफ अ ट्रायंगल. हे तर कुठल्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र काय आपल्याला माहिती ना, 1/2 गुणिले पाया गुणिले त्याची उंची. हे बेसिक सूत्र आहेत, म्हणजे हे बेसिक सूत्र आहे. ओके. म्हणजे 1/2 गुणिले, इथं बघा, समजा इथे एक रेष मारली मी, इथं एक रेष मारली, इथं समजा O नाव दिलं, इथं K नाव दिलं. तर ह्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय काय, बघा AO काय आहे, ह्या त्रिकोणाचं हा काय आहे, उंचीला आपण काय म्हणू, हे बघा H म्हणू, काय म्हणू, H फॉर हाईट. आणि ह्या त्रिकोणाचा BC दिसतोय का, हा BC हा तुमचा काय आहे, बेस म्हणजे काय, पाया. त्याच प्रकारे PQR त्रिकोण जो आहे, त्या त्रिकोणाची उंची काय आहे, H ही PK, आणि QR काय त्याचा पाया आहे. आता 2 त्रिकोण असल्यामुळे हे बघा, इथं 2 उंची दिसतात, ही ह्याची उंची, ही ह्याची उंची. एक काम करू, ह्या पहिल्या त्रिकोण ह्याला आपण म्हणू H1 आणि हा दुसरा ह्याला काय म्हणू, H2. आणि ह्या त्रिकोणाचा हा पाया आहे, म्हणजे ह्याला म्हणू आपण B1 बेस 1 आणि ह्याला म्हणू आपण B2. आलं लक्षात. तर हे आपल्याला बेसिक थोडं माहीत पाहिजे, आणि हे आपल्याला माहीतच आहे. तर हे जे बेस सूत्र आहेत, म्हणजे हे बेसिक सूत्र आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके. तर हे बेसिक सूत्र. आता हे नंबर 1 सूत्र आहे. सेकंड केस अशी असती की कित्येक वेळा असं होतं की 2 त्रिकोणांचा पाया सेम असतो कधी कधी, आणि त्यांची उंची वेगवेगळी असते. म्हणजे जर इथं मी काय देतो, जर पाया म्हणजे 2 त्रिकोणचा पाया म्हणजे B1 आणि B2 सेम असेल, कळलं का, B1 आणि B2 सेम असेल, तर त्यांची हाईट वेगवेगळी असेल ना, H1 आणि H2 ह्या वेगवेगळ्या असतील. आलं लक्षात. म्हणजे केसेस दाखवतो मी तुम्हाला. आता 2 केसेस एकच केस दाखवतो तुम्हाला मी.
बघा त्रिकोण परत दाखवतो, एक वेगळं त्रिकोण दाखवतो काढून तुम्हाला. एक्स वाय झेड आणि एम एन क्यू ह्या त्रिकोणामध्ये तुम्हाला दिसेल, हे बघा ही त्याची उंची आहे एक्स टी आणि इथं एम एस. आता इथं बघा हा जो त्रिकोण आहे एक्स वाय झेड ह्याचा उंची काय आहे एक्स टी, म्हणजे याला आपण म्हणू H1. ओके, ह्याचा पाया काय आहे वाय झेड, म्हणजे हा आला तुमचा B1. ओके, आता ही उंची ह्याची ह्या त्रिकोणाची एम एन क्यू, म्हणजे एम एस ही त्याची काय आली उंची आली, म्हणजे H2 म्हणू, आणि एन क्यू हा त्याचा पाया आला, म्हणजे याला आपण काय म्हणू B2. आता इथं ह्या केसमध्ये बघत्या क्षणी आपल्याला कळतं की ही जी हाईट आहे ही ह्याची हाईट आणि ह्याची हाईट दिसते का मोठी आहे ना. म्हणजे जर ही केस असेल की तुमचा हे बघा हा जो पाया आहे काय वाय झेड आणि हा जो पाया आहे एन क्यू, म्हणजे तुमचा बेस जर सेम असेल तर तुमची उंची डिफरंट असेल, म्हणजे तुमचं उत्तर. आता मला समजा यांचं दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय म्हणू आपण, हे बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. शब्द लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणू आपण रेशियोज ऑफ, हां शब्द आहे बघा, रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. आता कुठली गोष्ट गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे काय, कुठली तरी गोष्ट छेद कुठली तरी गोष्ट, म्हणजे आपल्या काय कडे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता पहिला त्रिकोण जो आहे त्याचा एरिया काय असेल A1, ए फॉर एरिया बरोबर, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा एरिया काय असेल A2, म्हणजे एरिया म्हणजे काय क्षेत्रफळ. तर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काय म्हणू A1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काय म्हणू A2. ह्या दोघांचं काय गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे काय A1 छेद A2. तर दोघांचा गुणोत्तर कसा काढायचा हे बघा, चेक करायचं. जर पाया सेम असेल, म्हणजे समजा आता हे अंतर 5 आहे, हे पण अंतर 5 आहे, म्हणजे काय आलं पाया सेम आहे. जेव्हा पाया सेम येतो तर ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या उंचीमध्ये येतं, H1 छेद H2 मध्ये येतं. कधी, जेव्हा B1 बरोबर B2 असेल. जेव्हा B1 बरोबर B2 असेल त्यावेळेस उत्तर कशात येईल, उत्तर म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, म्हणजे हे उत्तर रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल A1 अपॉन A2 कसं येईल हाईटमध्ये येईल, जर बेस सेम असेल तर. आलं का. आणि ह्याच्या उलट दाखवतो मी तुम्हाला, जर त्यांची उंची सारखी असेल, म्हणजे ही केस असेल H1 बरोबर H2 असेल तर तुमचं उत्तर कशात येईल B1 आणि B2 मध्ये उत्तर येईल. म्हणजे बघा बघ त्रिकोण दाखवतो तुम्हाला. आता H1 H2 सेम दाखवायचा, तर मी काय करतो यांचा पाया वेगवेगळा दाखवतो. आता याचं नाव घ्या समजा TMP, मी काल्पनिक नाव घेतो काही देखील आपल्याला एक्सप्लेनेशन पाहिजे म्हणून. ओके ठीक आहे, तर TMP आणि ही त्याची उंची दाखवून TS नावाची. आता इथं काय करतो दुसऱ्या त्रिकोणाचा पाया मोठा काढतो, उंची सेमच ठेवतो मी, उंची सेम म्हणजे ही हाईट आणि ही हाईट ही सेम ठेवतो मी, फक्त खालचा बेस जो आहे हा बेस आणि हा बेस मी डिफरंट करतो जरा. ठीक आहे, तर याला नाव देऊ SZKL, काल्पनिक नाव घेतो काही. आता इथं लक्षात ठेवा TS आणि हा MP, इथं बघा एक काटकोन त्रिकोण तयार होतं, लक्षात ठेवा नेहमी, कारण हे लंब आहेत एकमेकांना, काय आहेत लंब आहे, परपेंडिक्युलर आहे. TS परपेंडिक्युलर टू MP अँड हियर SK इज परपेंडिक्युलर टू ZL. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवायचं नेहमी. तर इथं हे बघा डिफरन्स काय आहे, तर ही काय हाईट 1, ही काय हाईट 2, म्हणजे उंची 1 उंची 2, हा काय बेस 1, हा काय बेस 2. तर इथं आपल्याला काय सेम दिसतंय H1 H2 सेम दिसतं, म्हणजे जर H1 H2 सेम असेल तर B1 B2 वेगळं असणार. मग तुमचं जर A1 छेद A2चं उत्तर, A1 छेद A2 म्हणजे काय दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, म्हणजे रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. A1 आपण A2
कसं येईल मग? जर हाईट सेम असेल तर उत्तर कशात येईल? बेसमध्ये B1 छेद B2. म्हणजे हे एक सूत्र येतं आहे, हे आलं, हे तिसरं सूत्र, आणि हे आलं तुमचं दुसरं. हे बघा, हे दुसरं, आणि हे तर बेसिक पहिलंवालं, म्हणजे जे जनरल सूत्र, 1 छेद पाया गुणिले उंची. ठीक आहे. आणि हे दुसरं, जर बेस सेम असेल तर उत्तर हाईटमध्ये येईल. आणि तिसरी केस काय? जर हाईट सेम असेल तर उत्तर बेसमध्ये येईल. म्हणजे A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2. म्हणजे फायनली आपल्याला काय म्हणजे निष्कर्ष निघाला की 3 सूत्र आली. आलं लक्षात? A1 छेद A2 बरोबर पहिलं बेसिक सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, म्हणजे H1 B1, आणि खालच्याचं काय 1/2 गुणिले B2 गुणिले H2. हे बेसिक सूत्र. हे दुसरं सूत्र काय आलं? A1 छेद A2 बरोबर काय लिहिलं होतं आपण? H1 छेद H2 कधी कंसामध्ये टाकलं? जेव्हा बेस सेम असेल. जेव्हा बेस सेम असेल तेव्हाच उत्तर उंचीमध्ये येईल. आणि थर्ड केस A1 छेद A2 बरोबर बेस 1 छेद बेस 2, म्हणजे पाया पहिला पाया दुसरा. हे कधी घेऊ उत्तर? जेव्हा हाईट सेम असेल. आलं? 3 केसेस. ओके. आता पुढचं जे काय गणित आहेत ते ह्याच्यावर आणि काही गणित ह्याच्यावर पण अवलंबून आहेत. फार इझी चॅप्टर आहे. समरूपता जे आहे त्याचं परत एकदा लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवणार? हे समरूपता चिन्ह आहे आणि हे एकरूपतेचं चिन्ह आहे. आलं लक्षात? म्हणजे जे सेम आकृत्या दिसायला असतात, म्हणजे त्याचे लांबी रुंदी ही फरक असला तरी चालन, पण दिसायला पाहिजे. म्हणजे एखादा माणूस, म्हणजे एखादा मुलगा लहान आहे परंतु त्याला 2 हात आहेत, 2 पाय आहे, 2 डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, आणि तोच मुलगा जेव्हा मोठा होतो तर त्याची उंची वाढते, त्याच्या हाताची साईज वाढते, डोळे थोडे मोठे असतात. साईज डिफरन्स आहे मात्र आकृती सेम आहे. म्हणजे काय? ते समरूप आकृत्या आहेत. हा फरक आहे समरूपता आणि एकरूपता, आणि तो आपण आकृत्यांमध्ये लावणार आहे. आकृत्यांमध्ये खास करून आपण त्रिकोणामध्ये लावणार आहे. त्रिकोणाची समरूपता आपण ह्या धड्यात पाहणार आहे. ठीक आहे. हे बघा 1.1 मधलं तुम्हाला गणित दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, एका त्रिकोणाचा पाया किती आहे? 9 आहे, आणि उंची किती आहे? 5 आहे. म्हणजे त्याचा बेस जो आहे ऑफ वन ट्रायंगल इज 9, म्हणजे हा B1 आला, आणि त्याची उंची आहे 5, म्हणजे त्याचा H1 आला. आणि दुसरा त्रिकोण आहे, त्याचा पाया किती आहे? 10, म्हणजे त्याचा B2 आला हा, आणि उंची आली 6, म्हणजे त्याची H2 आला 6. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे A1 छेद A2 काढा. आलं लक्षात? म्हणजे तुमच्याकडं B1 आहे, H1 B1 H2 B2, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सोडवलं दिसतंय तुम्हाला? जरा सविस्तर बघू आपण. हे बघा, प्रॅक्टिस सेट 1.1. हे बघा दाखवलं मी, माझी बुकच शेअर केलेली आहे. दिसतं का तुम्हाला? मी सांगितलं तुम्हाला की बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज किती दिली त्यांनी? 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. म्हणजे गणित तुम्ही पुस्तकात देखील बघू शकता. मी काय सांगितलं? 2 त्रिकोण आहेत. एकाचा पहिल्या त्रिकोणाचा पाया जो आहे तो 9 आहे, B1, आणि H1 पहिल्या त्रिकोणाची हाईट झाली, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा बेस जो आहे तो किती आहे? B2 10, आणि त्याची उंची दुसऱ्याची म्हणजे ती 6 आहे. आणि फाईंड काय? A1 इज टू A2. हे बघा, हे 2 टिंब जे दिसतात इथं ते म्हणजे यांचा गुणोत्तर काढा. A1 छेद A2 म्हणजे 2 टिंब. लक्षात ठेवा, 2 टिंब जे आहेत हे म्हणजेच A1 छेद A2. हा लक्षात? बघा, फार सिंपल आहे. आता त्यांनी काय दिलेलं आहे, तुम्ही नीट त्यात सेम काय आहे ते म्हणतात. सेम काय दिसतंय का तुम्हाला? हे बघा, ह्याचा पाया किती? 9. ह्याचा पाया किती आहे? 10. ह्याची उंची किती आहे? 5. ह्याची उंची किती आहे? 6. म्हणजे कोणतीच गोष्ट सेम नाही आहे. हाईट देखील फरक आहे, आणि बेस म्हणजे पाया देखील सेम आहे. म्हणजे B1 बरोबर B2 पण नाही, आणि H1 बरोबर H2 पण नाही. मग दोन्ही केसमध्ये बसत नाही, तर पहिली केस जी असती मग त्यावेळेस ते सूत्र वापरायचं. हे दिसतंय बघा, काय लिहिलंय? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल. दिसतं का इक्वल शब्द? जरा थोडासा स्क्रीनमध्ये ॲडजस्ट करतो मी. टू द रेशिओज ऑफ द प्रोडक्ट ऑफ द बेस ऑफ करस्पॉन्ड. म्हणजे काय सांगायचं त्यांना? A1 छेद A2 बरोबर डायरेक्टली पहिलंवालं सूत्र, पाया गुणिले उंची पहिल्याचा, आणि छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची. आलं लक्षात? मग काय टाकली? डायरेक्ट A1 छेद A2 बरोबर 9 गुणिले 5, म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा
पाया आणि उंची 9 आणि 9 आणि हे काय पहिल्या त्रिकोणाचा बेस पाया 9 आणि उंची 5 म्हणजे इथं आलं 9 गुणिले 5 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा B2 आणि H2 म्हणजे B2 आणि H2 त्यांचा गुणाकार घेतला ते केलं 5 9 45 येतं किंवा इथं कॅन्सल करू शकता 5 1 5 5 2 10 आलं लक्षात ह्या टेबलमध्ये किंवा 3 2 6 3 3 9 कॅन्सल होऊन तुमचं उत्तर येते 3/4 आणि अखेरीस मग तुमचं A1/A2 किती आला 3/4 म्हणजे A1:A2 बरोबर 3/4 म्हणजे ॲक्च्युली तुम्ही उत्तर काय लिहिणार आहे हे बघा इथं दाखवते पेजवर A1:A2 बरोबर 3:4 म्हणजे फायनली उत्तर लिहायचं म्हणजे हे आलं ना तुमचं उत्तर A1/A2 बरोबर 3/4 म्हणजेच हे आलं लक्षात. पुढचं गणित बघा इन फिगर BC म्हणजे आकृतीमध्ये तुम्हाला BC दिसतोय हा BC ठीक आहे BC परपेंडिक्युलर टू AB म्हणजे AB जी रेषे ही AB रेषे आहे त्याला हा काय आहे हे चिन्ह म्हणजे काय लंब BC लंब AB दिसतोय का BC लंब AB आहे आणि पुढे दिलंय AD परपेंडिक्युलर टू AB AD कुठे AD हा खालचा AD हा लंब आहे कुणाला परत AB ला म्हणजे ही बाजू आणि ही बाजू ह्या BA ला म्हणजे AB ला कशी आहे लंब आहे मग त्यांनी व्हॅल्यूज दिलेलं इथं किती दिलंय BC बरोबर 4 BC पुढे हा BC किती आहे हा 4 आहे आणि AD किती आहे 8 आहे म्हणजे हा 8 आहे हा 4 आहे ठीक आहे. आता ह्या त्रिकोणाचा ही जी बाजू दिलेली आता ह्यांनी जे अंक दिलेले आहेत बघा 4 आणि 8 ह्यांच्या किमती दिल्यात ह्याचा अर्थ आपण त्या गणितात त्या यूज करायच्यात त्याशिवाय त्यांनी दिले नसतं ना त्यांनी दिल्यात म्हणजे आपण त्याला यूज करावं लागेल तर आपण नीट बघायचं आहे की दिलेली किंमत जी BC आहे हा जो BC आहे ह्या त्रिकोणासाठी हाईट आहे का बेस आहे ते चेक करायचं आणि AD कुठे येतो खाली म्हणजे ह्या त्रिकोणात येतो या खालच्या मग ह्या त्रिकोणासाठी हा AD हाईट आहे का बेस आहे म्हणजे उंची आहे का पाया आहे हे तर लक्षात ना उंची म्हणजे सरळ असते आणि ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये कॉमन काय आहे हे देखील आपल्याला पाहावं लागेल तर कोणते त्रिकोण आहेत फाइंड बघा ते काय म्हणतात शोधा काय शोधा A कंसामध्ये ABC छेद A कंसात ADB म्हणजेच काय की दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे A हा त्रिकोण म्हणजे एरिया ऑफ हा त्रिकोण छेद A ऑफ हा म्हणजे हा दुसरा त्रिकोण म्हणजेच काय आहे A1/A2 आपल्याला काढायचं आहे ठीक आहे. कधी नावं देतील कधी A1/A2 म्हणतील ठीक आहे. तर कोणते त्रिकोण तिथं आपलं लक्ष पाहिजे ABC कुठे ABC ABC आणि दुसरा कोणता आहे ADB म्हणजे ADB म्हणजे हा खालचा त्रिकोण आणि वरचा त्रिकोण ह्या दोघांमध्ये कॉमन काय येतं आहे येते का लक्षात बघितलं आहे ABC अँड ADB हॅव अ कॉमन बेस त्यांना काय आहे कॉमन बेस आहे काय दोघांना कॉमन काय बसलाय हे का हा बेस बसलाय हे काय ABC म्हणजे AB आहे यात आणि ADB म्हणजे ही बाजू आली परत म्हणजे दोघांमध्ये काय आहे बेस कसा आहे कॉमन आहे म्हणजे पाया कसा आहे सामायिक पाया आहे दोघांमध्ये म्हणजे त्यांचा पाया समान आहेत म्हणजे B1 बरोबर B2 असेल तर उत्तर कशात येईल H1/H2 मध्ये येईल ठीक आहे. म्हणून त्यांनी बघा ट्रायंगल्स हॅव इक्वल बेसिस आणि मग पुढे त्यांनी दिलेलं आहे देअरफॉर ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज इक्वल टू 4/8 4/8 म्हणजे काय आलं हे बघा हे 4/8 म्हणजे ही त्याची उंचीमध्ये उत्तर आहे ह्याची उंची 4 आहे ह्याची उंची 8 आहे म्हणजे H1/H2 4/8 मग 4 1 4 4 2 8 म्हणजे 1/2 त्याचं उत्तर आलंय ठीक आहे. पुढचं गणित बघा ही आकृती दिलेली ही दिसते का आकृती तुम्हाला इन द ॲडजॉइनिंग फिगर शेजारील आकृतीमध्ये सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ म्हणजे PS जो आहे सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ म्हणजे PS जे आहे कुठे PS दिसतोय का आकृतीत पाहावं लागतं हा कुठला विषय भूमिती PS दिसतोय का हा PS हा कसा आहे PS लंब RQ हे का चिन्ह कशाचं आहे लंबचं मग PS लंब RQ आता हा RQ म्हणजेच काय ही रेष RS आहे एवढं लक्षात ठेवा आणि एक लक्षात ठेवा नेहमी हे जे लंब असतात ना लंबचा अर्थ काय होतो उलटा टी माहिती आहे का तुम्हाला उलटा टी हो टी जर उलटा केला म्हणजे काय होतो लंब तर जिथं लंब तयार होतो तिथं 90चा कोन तयार होतो का इथं दिसतोय का पेन दिसतोय का माझा पॉईंट 90चा म्हणजे तिथं काटकोन तयार होतो 90 डिग्री हे बेसिक आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे. तर त्यांनी काय दिलंय PS लंब कोण
आर क्यू म्हणजे ही बाजू. नंतर काय दिलंय क्यू टी. कुठे क्यू टी? आता हे बघा क्यू टी हा वर चाललाय. हा कोणाला लंब आहे? क्यू टी लंब पी आर. पी आर तुम्ही पुस्तकात बघितल्यानंतर तुम्हाला एक गणित दिसलच. म्हणजे हा पी एस ह्याला लंब आहे आर क्यूला, आणि हा क्यू टी ह्याला लंब आहे कुणाला? पी आरला. पी आर कुठे दिसतोय? पी आर. ठीक आहे. आता ह्याच्यावरून ते काय म्हणतात, त्यांनी किमती दिल्यात. आर क्यू तुमचा 6 आहे. आर क्यू कुठे आहे? हे बघा आर क्यू का दिसतोय का? हा 6 लिहिला इथं. आर क्यू किती आहे? 6. आता यांनी जे किमती दिलेल्या असतात ह्या गणितात मांडायच्या असतात. आता ऑलरेडी ही बुक मी सोडवलेली आहे, लक्षात ठेवा. ही तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करून माझी बुक तुम्हाला दाखवतो मी. आर क्यू किती आहे? 6. ठीक आहे. अजून काय दिलंय? पी एस. पी एस किती आहे? 6. पी एस इज इक्वल टू 6 अँड पी आर इज इक्वल टू 12. पी आर किती आहे? पी आर. पी आर अख्खा किती आहे? 12. ओके. देन फाइंड क्यू टी. तर क्यू टीची किंमत काढा. हा क्यू टी जो दिसते ना ह्याची किंमत काढा. आता फार सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, दोन त्रिकोण जे आहेत, म्हणजे हा एक पकडलाय बघा त्रिकोण पी एस आर. काय आहे? पी एस आर दिसतोय तुम्हाला? ओके. तर पी एस आरचा बेसिक सूत्र जे आहे, बेसिक फॉर्म्युला म्हणजे जे मूळ सूत्र जे आहेत, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजे पी एस आर बघा, पी एस आर कुठे? पी एस आर हा दिसतोय का? हा म्हणजे ही त्याची काय झाली? उंची. आणि हे काय झालं? त्याचा पाया. म्हणजे उंची काय? 6. पाया काय आहे? 6. म्हणजे उंची गुणिले पाया म्हणजे 6 गुणिले 6. क्यू आर गुणिले पी एस. क्यू आर गुणिले पी एस. 6 गुणिले 6 आणि इथं 2 आहे, गुणाकारचं चिन्ह आहे, ते कॅन्सल होईल. बे बे बेत्रिक 6 आणि इथं 3 येईल. 3 × 6 18. 6 18 स्क्वेअर युनिट. स्क्वेअर युनिट म्हणजे चौ एकक. ठीक आहे. तर हे काढून ठेवलं तुम्ही. दुसरा एक त्रिकोण आहे पी क्यू आर. कुठे दिसतोय पी क्यू आर? पी क्यू आर. ह्या पी क्यू आर मध्ये पण असंच करायचं. ह्याची उंची काय आहे? क्यू टी. आणि याचा पाया काय आहे? 12. ओके. 1/2 गुणिले क्यू टी. क्यू टीची किंमत आपल्याला माहित नाहीये. इथं क्यू टी गुणिले पाया काय आहे? पी टी. पी टी म्हणजे हाच म्हणजेच हा असतो, लक्षात ठेवा. हे म्हणजेच हे. क्योंकि टी जो आहे हे परपेंडिक्युलर असल्यामुळे टी जो आहे पी आणि आर मध्ये आहे. म्हणजे टी इज बिटवीन पी अँड आर. तर हे त्याचा हाईट झाली, ही त्याची बेस झाली. आता ही हाईट आपल्याला माहित नाहीये क्यू टी, आणि तीच तर आपल्याला काढायला लावलेली. ठीक आहे. आणि मग त्या किमती टाकल्या तुम्ही त्यामध्ये. ही 18 जे आलेल्या किंमत 18 बरोबर 1/2 गुणिले 12 गुणिले क्यू टी. क्यू टी तर आपल्याला काढायचं आहे. आणि मग इथं कॅन्सलेशन केलं किंवा आपण काय केलेलं आहे, ह्यांना इकडे टाकलं. म्हणजे 1/2 ला 18च्या बाजूला तुम्ही पक्षांतर केलं. 1/2 तिकडे गेल्यावर काय होईल? 2/1. 2/1 म्हणजेच काय? 2 काहीच नाही म्हणजेच 2/1. आणि हा 12 जो आहे तिकडे गेल्यावर काय येईल? इथं काय 12/1 बरोबर. ह्याला इकडे टाकलं म्हणजे पक्षांतर केलं तर काय होईल? 1/12. म्हणजे इथं 1/12 म्हणजे 12 खाली येईल, आलं का? 2 वर येईल. ठीक आहे. तर इथे कॅन्सलेशन होईल. बे एक बे बेसंग 12 6 1 6 7 3 18. इथं आलंय 3. इथं कॅन्सलेशन दाखवायचं आहे. मी दाखवलं ना तुम्हाला, पण तुम्ही दाखवायचं इथं. किंवा एक अजून एक इथं ऑप्शन अजून एक सापडतोय बघा. असं पण करू शकता तुम्ही. इथंच कॅन्सल केलं तरी चालेल. किती येतोय? बे एक बे बेसंग 12. इथं 6 येईल बरोबर. या 6ला मग इकडे ट्रान्सफर केला म्हणजे छेदस्थानी जाईल खाली 6 म्हणजे 18/6 जाईल. 6 1 6 7 3 18. किती येतं उत्तर मग? क्यूटी बरोबर 3 युनिट्स. 3 युनिट्स म्हणजे 3 एकक. कळलं काय? युनिट्स म्हणजे काय? एकक. मराठीमध्ये इथं काय लिहायचं? एकक. एकक का लिहिलं इथं? सेंटीमीटर मीटर का लिहिलं? गणितामध्ये त्यांनी दिलंच नाही. त्यांनी फक्त त्याच्या किमती दिल्यात. त्यांनी असं दिलं असतं सेंटीमीटर किंवा काय, तर आपण लिहिलं असतं सेंटीमीटर. त्यांनी काय दिलं नाही. मग उत्तर जे आहे त्याला आपण काय लिहिणार? 3 एकक. इंग्लिश मध्ये काय लिहिणार? 3 युनिट्स. ठीक आहे. पुढचं एक गणित दाखवतो मी तुम्हाला, मराठीमध्ये दाखवतो मला. बघा आता हे बघा पुढील आकृतीत एपी लंब बीसी. ही आकृती दिसते तुम्हाला नीट बघा. एपी कुठं दिसतं तुम्हाला? हा बघा, हा ही रेष. एपी लंब काय? हा बीसी. हा खाली काय आहे? बीसी. हा काय आहे? एपी. बघा एपी लंब बीसी. जिथं लंब असतं तिथं काय तयार होतं? कोण इथं दिसतं का? 90चा. ठीक आहे. अजून काय? एडी. हे काय आहे? चिन्ह पॅरलल टू म्हणजे समांतर. एडी आणि बीसी कशा आहेत? समांतर रेषा. हे चिन्ह दिसते ना, ते समांतरचे चिन्ह आहे, लक्षात ठेवा. विसरलं नाही तर 9वी मध्ये 8वी मध्ये होतं आपल्याला. विसरलं का तुम्ही? दिसतं का हे चिन्ह आहे? असं 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 पॅरललचं. ठीक आहे.
तर एडी रेष ही दिसते एडी आणि ही जी बीसी ही कशी आहे, हे दोन रेषा समांतर आहेत. त्याच प्रकारे एपी आणि बीसी एकमेकांना कसे आहेत, लंब आहेत. तर ते काय म्हणतात, दोन त्रिकोण त्यांचं काय काढा, हे बघा, ए कंसात त्रिकोण एबीसी म्हणजे हा, आणि ए कंसात बीसीडी म्हणजे हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे. या दोघांचा ए काढा. ए काढा म्हणजे काय, ह्याचा हा A1 आला, हा काय आला A2. समजून सांगण्यासाठी काढतो मी असं. ठीक आहे, म्हणजे A1 छेद A2 काढायचं आहे. मग त्यात आपल्याला चेक करावं लागेल की सेम काय आहेत, म्हणजे त्यांचा पाया सामायिक आहे का त्यांची उंची सामायिक आहे, उंची हाईट सेम आहे का बेस सेम आहे. ठीक आहे, आता त्रिकोण कोणते आहेत त्यांनी ते कन्सिडर आपण करायचे. म्हणजे त्यांनी कोण त्रिकोण दिला चेक करण्यासाठी एबीसी चेक करा. बघा एबीसी कुठे ट्रेस करायचं, त्याला ए बी सी म्हणजे हा हा दिसतो ना, हा हा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, हा एपी काय त्याची हाईट आहे, ओके, आणि हा बीसी काय त्याचा पाया आहे, ओके. आता हा बीसीडी चेक करा. कुठे बीसीडी, बी सी डी म्हणजे हा त्रिकोण, हा वाकडा दिसतो ना थोडासा झाला, हा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा बेस काय दिसतोय, बीसी, बरोबर. आता ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये तुम्हाला सेम गोष्टी काय दिसल्या, हे बघा, हा ए बी सी ही त्याची हाईट आहे, आणि हा जो त्रिकोण आहे, हे बघा, इथून ते इथपर्यंत ही त्याची हाईट आहे. म्हणजे हे बघा, ही आणि ही एवढं अंतर, हे एवढं आणि हे एवढं, या दोघांची हाईट कशी आहे, सेम आहे. म्हणजे त्यांचा H1 छेद H2 हा कसा आहे, सेम आहे, बरोबर का नाही. प्लस अजून एक त्यांनी काय सांगितले, ह्या दोन रेषा कशा आहेत, समांतर आहेत. बघा इथं लिहिले, आपण वाचू. रेख एपी लंब एपी लंब बीसी आणि रेख एडी समांतर आहे बीसीला. ठीक आहे, एबीसी आणि त्रिकोण बीसीडी या दोन त्रिकोणांचा पाया बीसी हा सामायिक आहे. हे दिसतो ना बीसी, हा बीसी कॉमन आहे त्यांना. तसेच हे दोन त्रिकोण दोन समांतर रेषांमध्ये बद्ध असल्यामुळे त्यांची उंची देखील समान आहे. म्हणजे उनकी हाइट भी सेम है और उनका बेस भी सेम है. ये ऐसे ट्रायंगल है. हे बघा ना, दोन एक फार सुंदर आयडिया लक्षात ठेवा. म्हणजे हिथं एक पेन दाखवलंय बघा, हिथं एक ही समांतर रेषा आहे आणि ही देखील बघा एक आहे समांतर रेषा. दोन समांतर रेषेच्या आतमध्ये जे दोन त्रिकोण असतात त्या दोघांचा बेस आणि दोघांची हाईट कशी असती, सारखी असती. मग दोघांचा बेस पण सेम आहे, हाईट पण सेम आहे, तर सगळं कॅन्सल होईल. म्हणजे बघा त्यांनी काय केलंय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी इज इक्वल टू, आता ह्या त्रिकोणाचा एबीसीचा बीसी बघा पाया, हा पाया गुणिले त्याची उंची काय एपी ही उंची आणि बीसी हा काय पाया. तसंच बीसीडी ह्या त्रिकोणाचा त्यांचा बेस काय बीसी आणि उंची काय एपी. म्हणजे हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होऊन जाईल. मग कॅन्सल होऊन झालं तर इथं काय येईल, 1/1 येईल ना. मग 1/1 उत्तर आलंय. म्हणजेच काय, म्हणजेच हे टॉपला दिसतं तुम्हाला, हे बघा 1/1 म्हणजेच ह्या दोघांचं उत्तर. म्हणजे उत्तर म्हणजे काय, A1 छेद A2. A1 छेद A2 म्हणजे काय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती आलं, 1:1 दिसतंय का. 1 2 टिंब 1 आहे, इज 1:1. पुढचं एक गणित बघा. आता हे गणित झालं की आपण इथं स्टॉप करू मग आज. ठीक आहे, हे बघा शेजारील आकृतीमध्ये, म्हणजे ही आकृती तुम्हाला दिसते, ए बी सी हा मोठा त्रिकोण दिसतोय, ह्याच्या आतमध्ये एक छोटा त्रिकोण आहे पी क्यू सी दिसतोय तुम्हाला, आणि ही हाईट दिसते बघा, दिसते का. एडी ही मोठी हाईट आहे आणि ही छोटी हाईट आहे. आता ह्या त्रिकोणाची ही हाईट असणार आणि ह्या मोठ्या त्रिकोणाची ही हाईट असणार, बरोबर. आता वाचून आपण, हे बघा पी क्यू लंब बी सी दिसतोय का तुम्हाला, पी क्यू लंब बी सी हा याला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि एडी लंब बी सी म्हणजे एडी लंब बी सी, हे दिल्यात गोष्टी. आणि ह्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे की हे गुणोत्तर काढायचे. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे 4 वेगवेगळे गुणोत्तर आपल्याला काढायचे. ठीक आहे, डायरेक्टली ह्याच्यावर या. पी बी सी बघा, पी बी सी हा त्रिकोण आणि छेद नाही पी क्यू बी, सॉरी पहिलं पी क्यू बी, हे काय पी क्यू बी दिलं ना यांनी. पी क्यू बी कुठं दिसतं तुम्हाला, पी क्यू आणि बी, हो का, हा छोटावाला, हा छोटा, छेद पी बी सी असं बघावं लागतं आपल्याला. पी क्यू बी हा छोटा आणि पी बी सी ह्याच्यामध्ये सेम काय आहे तुम्हाला, हो इथे दिलेलं आहे. समान उंचीच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणजे समान उंची त्यांची
हे काय पी क्यू बी आणि पी बी सी म्हणजे यांची उंची सेम आहे. आलं लक्षात. हे काय पी क्यू बी आणि पी बी सी मध्ये रेग बी क्यू आणि रेग बी सी हे सामायिक आहे. बी क्यू आणि बी सी ही त्यांची सामायिक पायावर ते उभे आहेत. ठीक आहे. त्यामुळे त्यांचं उत्तर जे आहे ते आलं त्यांचं, त्यांची हाईट सेम आहे, त्यांचं बी क्यू अपॉन बी सी हे त्याचं उत्तर आलं. ठीक आहे. नेक्स्ट केस त्यांनी काय दिलेली आहे ती बघा. आपण डायरेक्टली तुम्हाला दाखवतो आता. सेकंड केस काय हो, पी बी सी आहे ना, पी बी सी आणि ए बी सी म्हणजे पी बी सी अपॉन ए बी सी. मग आपलं चेक करावं लागेल पी बी सी आणि ए बी सी मध्ये काय सेम आहे ते काय. पी बी सी चेक करा, पी बी सी हा आणि ए बी सी ए बी सी पी बी सी ए बी सी म्हणजे दोघांमध्ये काय सेम आहे, बी सी सेम आहे. म्हणजे त्यांची पाया सेम आहे. ते त्यांचं उत्तर कशात येईल, त्यांच्या हाईटमध्ये. म्हणजे हाईट काय त्यांची, एकाची हाईट ही पी क्यू आहे आणि एकाची हाईट ही ए डी आहे. म्हणजे उत्तर काय येईल हाईटमध्ये, उंचीमध्ये. हे बघा, समान पायांच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. कधी, जेव्हा त्यांचे पाया सामायिक असेल तर उंचीमध्ये येतं. म्हणजे पी क्यू अपॉन ए डी हे त्याचं उत्तर आलं. ठीक आहे. थर्ड केस तुम्हाला दाखवतो. दिसते थर्ड केस तुम्हाला. हे झालं ना, ही थर्ड केस. ओके. ए बी सी आणि ए डी सी. ए बी सी आणि ए डी सी मध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे की उंची रेग ए डी समान आहे व त्रिकोण बी सी व डी सी ह्या एक रेष पायावर उभे आहेत. समान उंचीच्या म्हणजे त्यांची उंची सेम आहे, हाईट सेम आहे. हाईट सेम असल्यामुळं त्यांचं उत्तर कशात येईल, ते सामायिक पायांमधील. म्हणजे ह्याचा पाया जो आहे बी सी, ह्याचा पाया जो आहे डी सी. म्हणजे तुम्ही आकृतीमध्ये चेक करा, तुम्हाला कळन असते. ठीक आहे. आणि चौथी केस जी आहे, चौथ्या केसमध्ये ते काय सांगतात ते बघा, दाखवतो. वर घेतो मी थोडं, दिसतंय का तुम्हाला. हा शेअर स्क्रीन केलेलं आहे मी डायरेक्टली. ओके. ए डी सी आणि पी क्यू सी, ए डी सी पी क्यू सी ह्याच्यामध्ये जर तुम्ही काय, ह्याच्यामध्ये जर चेक केलं ए डी सी आणि पी क्यू सी ह्याच्यामध्ये जर चेक केलं तुम्ही, तर तुम्हाला कुठलेच पाये सारखे नाही वाटत. म्हणजे दोन्ही पाया भिन्न आहेत आणि दोन्ही उंची देखील भिन्न आहेत. मग त्यावेळेस काय करायचं, मी जे शिकवलं होतं आत्ता मगाशी पहिल्या पेजवर नाही का शिकवलं होतं, ते पहिलं सूत्र. मग ते पहिलं सूत्र वापरायचं. म्हणजे ह्याचं पाया गुणिले उंची आणि ह्याचं देखील पाया गुणिले उंची. म्हणजे हे त्यांचं काय येईल, फायनल उत्तर येईल. अशा प्रकारे हे गणित झालेलं आहे इथं. मग आपण पुढील तासात मग बीपीटी वगैरे हे बघू. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, कोन दुभागाचे प्रमेय आहेत, अजून काय बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये. ठीक आहे. मग आज आपण एवढंच बघू.